फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश. रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या, रान जागे झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास, दरी खोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश, दरी खोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश. नमस्कार मंडळी, कोकणच्या या सिंधुदुर्ग नगरीमध्ये मी अजय कांबळे माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. अतिशय सुंदर असा नजारा आणि डोळ्याचे पारणे फेडणारा हा निसर्ग बघून खरंच भारी वाटतंय. बरेच दिवसानंतर कोकणाचा पुन्हा एकदा सिरीज चालू करायचं म्हणत होतो आणि तो योग आता आला. तुम्हाला आजच्या सफरीसाठी घेऊन जातोय मी माझ्यासोबत. तर बघायला विसरू नका अभिमान माझा महाराष्ट्र हे माझं यूट्यूब चॅनल. आजच्या या प्रवासामध्ये काय काय घडतंय आणि काय काय तुम्हाला बघायला मिळणार याची उत्कंठा माझी शेगायला पोचली आहे, कारण की मी खरंच तुम्हाला आज चांगलं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला तर मग वेळ न दौडता या प्रवासाला सुरुवात करूया. या प्रवासामध्ये मी एकटा नाही आहे. या प्रवासामध्ये ॲक्च्युली माझी मिसेस देखील आहे रोशनी, आणि आम्ही चाललो आहे आता मालवणला. थोडंसं मालवण एक्सप्लोअर करायचं आहे आणि त्यामध्येच थोडंसं काय होतं आहे की मी आहे कोकणामध्ये कुडाळमध्ये नेरूर या गावी, आणि माझ्या मागे बघत असाल सोन्यासारखा कलर आलेला आहे भातांना. इतकी छान पिवळी जरद अशी भातांची लोंब बघायला मिळतात. हे पावसाळ्यामध्ये पूर्ण इथं पाणी वगैरे भरलेलं असतं. आता थोडंसं पाणी कमी झालं आहे. मागे बघत असाल सपाटीकरण असलेला हा परिसर, आणि भाऊ येतो आहे ॲक्च्युली माझा, त्यामुळं थोडंसं तिकडे देखील जाणार आहे संध्याकाळी. तर थोडा आपण आता प्रवास करूया आणि या प्रवासाचा आनंद घेऊया. प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो, आणि थोडं आभाळ दाटलेलं होतं. या अशा सुंदर अशा वातावरणामध्ये प्रवास करताना एक वेगळीच मजा येत होती. प्रवास करत असताना पायवाटेनं जात असताना वाटेच्या शेजारीच एका झाडाच्या खाली खूप सुंदर असं श्री देव महापुरुष देवस्थान असं लिहिलेलं देवाचं स्थान आम्हाला बघायला भेटलं. डोळे भरून ही वास्तू बघितल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. कोकणातील प्रत्येक रस्त्यानं जात असताना दुतर्फा असलेली नारळी पोपळीच्या बागा, नारळी पोपळीची झाडं मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देत होती. मनाला एक वेगळ्याच प्रकारचं सुख भेटत होतं. माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे भास होत असतील की या प्रवासामध्ये आपण देखील आमच्या सोबतच चालतोय की काय, हा भास होत असेल तर चला मग मित्रांनो, हा भास आणि हा प्रवास सोबतच करूया आणि लवकरच ही सिरीज चालू करूया.
दोन दिवस झालेत फक्त येऊन इकडं कोकणामध्ये आणि माझ्या चेहऱ्याची अवस्था बघत असाल, काळा मिट्ट चेहरा पडलाय. आता आहे मी मालवणच्या सिटीमध्ये, मालवण शहरामध्ये आहे आणि मालवणमध्ये बस स्टँडवरतीच खूप सुंदर अशी सत्यनारायणाची महापूजा होती. तिथून प्रसाद घेतला आणि आता आम्ही बीचकडे चाललो. स्टँडपासून सरळ जो रोड गेलेला आहे त्या रोडनं असं गेल्यानंतर तुम्हाला हा बीचकडेच रोड जातो, तुम्हाला दिसत असेल. तर आम्ही आता चाललो आहे बीचकडे. आता आम्ही मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती पोचलो आहे. खूप साऱ्या बोटी लागलेल्या आहेत. एकेवेळी आम्ही आलो होतो त्यावेळी इथं बोट वगैरे काही नव्हतं. आता बघूया, तुम्हाला दाखवतोय हा मालवणचा सुंदर असा समुद्रकिनारा. मस्तपैकी लोक एन्जॉय करतायत पाण्यामध्ये आणि खूपच डेव्हलपिंग झालेलं आहे आता पहिल्यापेक्षा तरी. पहिला आलो होतो त्यावेळी ह्या फक्त जेटीवरती थांबलो होतो आणि आता बघतो तर गजबजाट आहे इकडे बोटिंगचं वगैरे. तुझा गाठते ते नाव संचालकों से अनुरोध है कि बच्चे, महिला एवं वृद्ध व्यक्तियों की विशेष सुरक्षा का ध्यान रखें. यात्रियों ने लाइफ जैकेट पहनकर ही नाव में बैठना चाहिए. बापरे, एकदम काळा काळा घाऊ झालेलो आहे मी. ॲक्च्युली इथं जेट्टीवरती आल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरती जाण्यासाठी 100 रुपये पर पर्सन तिकीट भेटतं. 100 रुपये फुल आणि हाफ किती होतं? 50 रुपये हाफ आणि 100 रुपये फुल, हे अशा प्रकारचं तिकीट आहे या फेरीसाठी. आता ही लोकांशी इथं थांबलेले आहेत, इथून या बोटी लागले आहेत. नमस्कार मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदप्रश्नाला पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये मी अजय कांबळे तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी आता आहे मालवण जेट्टीवरती आणि मालवण जेट्टीवरती आल्यानंतर तुम्हाला 100 रुपये कॉस्टचं एक तिकीट भेटेल जे फुल आहे आणि हाफमध्ये तुम्हाला 50 रुपयाचं तिकीट भेटेल. आता लाईफ जॅकेट वगैरे सगळे प्रिकॉशन्स वगैरे इथं अनाऊन्स होतात, त्यामुळे लोकांना समजतं की इथं त्या प्रकारची प्रिकॉशन घेतली जातात. आम्ही देखील आता लाईफ जॅकेट्स वगैरे घातलेले आहेत आणि आम्ही आता जातोय राजकोट किल्ल्याकडे आणि आता बोट निघाले, तुम्ही बघू शकत असाल. प्रवासी क्षमता तुम्ही देखील बघत असाल.
बऱ्याच सुधारणा, बऱ्याचशाच डेव्हलपिंग इकडे झालेल्या आहेत, त्या तुम्हाला बघायला मिळत असतील. तर प्रत्येक जणाने इथं जर आल्यानंतर, बोटमध्ये आल्यानंतर स्वतःची प्रिकॉशन कशाप्रकारे घेतली पाहिजे. जर लाईफ जॅकेट्स देत नसतील तर त्यांना तुम्ही सूचना करणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचदा आपण बघत असतो, ज्यावेळी आपण समुद्रातून प्रवास करत असतो त्यावेळी काही इन्स्ट्रक्शन्स असतील ते आपण देखील फॉलो करणं गरजेचं आहे आणि सूचना देणं देखील तितकंच गरजेचं आहे. राजकोट किल्ल्याकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा आपल्याला दिसतो. मोठमोठ्या लाटांना भेदत आमची बोट छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अशा पवित्र राजकोट किल्ल्याकडे जात होती. मित्रांनो, खरंच माझ्या राजांना मानाचा मुजरा. यासाठी आई तुळजाभवानीचा भक्त तो, आई जिजाऊचा लेक तो.